महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आदिवासी महिलेनं आपल्या आजारी पतीला पाठीवर घेऊन उपचारासाठी आणल्याची घटना समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जातो। या प्रकरणाची दखल घेत विविध पक्षांच्या नेत्यांनी रुग्णालयाला भेट देत चौकशीची मागणी केली। दरम्यान शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी आज रुग्णालयाला भेट देऊन व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली। रुग्णालयातील अनेक मूलभूत सुविधांचा अभाव आणि कर्मचाऱ्यांची उदासीनता यावर त्यांनी सवाल उपस्थित केले। रुग्णालय परिसरातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी असलेला वॉटर कूलर अनेक दिवसांपासून बंद असल्याचं निदर्शनास आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला बोलवण्यात आलं। मात्र संबंधित कर्मचारी हजर न झाल्यानं बच्चू कडू यांनी अधिष्ठातांसह त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली। यावेळी त्यांनी आरोग्य यंत्रणेवर सडकून टीका करत स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील सरकारी रुग्णालयाची ही अवस्था सुधारली नसल्याचं म्हटलंय। आम्ही सत्ताधारी आहोत म्हणून चुकीच्या गोष्टींवर बोलायचं नाही का, असा सवाल उपस्थित करत आगामी अधिवेशनात हा मुद्दा जोरदारपणे मांडणार असल्याचं त्यांनी म्हटलं। आरोग्य क्षेत्रासाठी पुरेशा निधीची तरतूद होत नसल्यानं सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसत असल्याची टीका देखील त्यांनी केली। तसेच सध्याच्या राजकीय व्यवस्थेवर भाष्य करत सत्तेचा लाभ काही मोजक्यांनाच मिळतो तर जनतेच्या वाट्याला मात्र त्रासच येतो, असा टोला देखील त्यांनी लगावला। यावेळी अधिष्ठातांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर देखील अप्रत्यक्षपणे निशाणा साधत काही अधिकाऱ्यांना राजकीय पाठबळ असल्यानं त्यांच्यावर कारवाई होत नसल्याची टीका केली आहे। बच्चू कडू यांच्या या पाहणीमुळे रुग्णालयातील व्यवस्थापन आणि सुविधांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। निवळा डीनचा दोष आहे असं नाही आहे, डीनचा तर दोष आहेच। आता 2 माणसं गायब आहे सध्या। पाण्याचं वॉटर कूलर जे आहे ते इथे बंद आहे 3-4 महिन्यापासून। त्या पेशंटला पाणी भेटत नाही आणि ज्याच्याकडे जे काम दिलेलं आहे सुपरवायझरले त्यांना फोन बंद करून ठेवला आहे। आम्ही शोधतो आहे अर्ध्या तासापासून, तो हॉस्पिटलमध्ये भेटत नाही। पहिली गोष्ट। दुसरा 1100 बेडची इथं मान्यता आहे, परंतु इथं 2000 बेड आहे। एका बेडवर 2-2 पेशंट राहावं लागतं। 75व्या वर्षानंतर सुद्धा सामान्य माणसाच्या आरोग्याची अवस्था ही अत्यंत अशा पद्धतीनं राहत असेल तर आखरी दोष द्यायचा कोणाला? आम्ही सत्तेतले आमदार आहोत। आता असं असताना सुद्धा बोललं तर पुन्हा म्हणाल का तुम्ही तर आमच्या सत्तेच्या विरोधात बोलताय, आता याच्यासाठी काही चूप राहायचं आपण? मी सांगतोय हे सगळ्या गोष्टी सरकारनं मनावर घेण्यासाठी येणाऱ्या विधान परिषदमध्ये अधिवेशनमध्ये याला ताकदीनं समोर आणू। सरकारला याच्या बाबतीत धोरण आखलं पाहिजे। तुम्ही सांगा 2000 पेशंट आम्ही पाहतोय सध्या इथे भरती आहे आणि बेड फक्त 1100 राहत असेल तर कसं काम करणार? इथे नर्सचा स्टॉप कमी आहे, डॉक्टर कमी आहे, कसं तरी चालू आहे। कोणी बोलत नाही। ते सगळं सहन करण्याची जी क्षमता आहे ना आपली, जी स्थिती वाढलेली आहे, इतकं सहन करतो आपण सगळेजण। कारण आम्हाला सगळ्याला जातीपाती धर्मात झंड्यात गुंतून ठेवलेले लोक आहे। त्याच्यानं आता वार्डात मेला काय राहिला काय त्याचं काही राहिलं नाही। तुम्हाला अगोदर माहीतच आहे का स्ट्रेचर नव्हतं म्हणून त्या आदिवासींना खांद्यावर उचलून पेशंटला न्यावं लागलं। आणि अशी अवस्थेच्या विरोधात आता आम्ही विधान परिषद अधिवेशनामध्ये याच्यावर आवाज उठवू। मंत्री महोदय आरोग्य मंत्र्याला त्यांच्यासमोर पण प्रश्न नेऊ। मला वाटते आरोग्यासाठी बजेटमध्ये जेवढी तरतूद ठेवायला पाहिजे त्याच्या 25-50% सुद्धा तरतूद केल्या जात नाही आणि त्याच्यामुळे हे सगळे परिणाम सामान्य माणसाला भोगावं लागतं। आणि आता आम्ही शोधताय ते 2 माणसं भेटते काय तर। सोनवणे साहेब आले का 2 माणसं? ते अजून आले नाही। म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये काम करतं का हॉस्पिटलच्या बाहेर काम करतं ही अवस्था आहे। आरोग्यमंत्री आमच्या याच्यावर लक्ष घालन, यांनी लक्ष घालावं। तुम्ही जर दुरुस्त यांनी केलं नाही तर 1 महिन्यानं पुन्हा येऊ आणि तेव्हा ॲक्शन मोडमध्ये येऊ, हे मात्र खरं आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी समीर खान, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।